सिरियल किलिंगचा प्रकार वाटतोय का आणि नेमका आरोपी कोण आहे आणि नेमकं प्रकरण काय आहे? ही जे 2 महिलांचा मर्डर आणि 1 महिलांचा अटेम्प्ट टू मर्डर या तिन्ही एकच आरोपीनं केलं होता। या आरोपींचं नाव आहे अनिल गोविंद सदानशिव। हा राहणारे सुमटाणा म्हणजे ज्या ठिकाणी सर्व घटनास्थळ आहे त्या आजूबाजूच्या गावाचाच त्यांची नेटिव्ह विलेज होत्या। हा एक क्रेन वर्कर म्हणून काम करतायत आणि ह्याचा वाईफ सोडून दिलेला म्हणून हे एकटाच राहतात। सो पर्सनल लाईफमध्ये डिस्टर्ब्ड आहे आणि ह्यांनी तिन्ही महिलांना आता जवळपासच ओळख झालेल्या महिलांना असा त्यांचा सेक्शुअल फ्लेवर्स असतील किंवा त्यांना पैशासाठी त्यांना मर्डर केलेलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे। जो सर्वात पहिला मे महिन्यामध्ये एक सुरतचा राहणारे एक महिला आहे, त्या महिलांचं नाव आहे वैजयंती वेन भगवान भोई। ही जे सुरतचा राहणाऱ्या महिलांना सर्वात पहिला ह्यांना अंदाजे 7 किंवा 8 मेच्या दिवशी त्यांनी मर्डर केलेलं आहे। ही महिला सुरतचा रहिवासी आहे, बट म्हणजे इथंच त्यांनी माहेर इथं परवला जळगावमध्ये असल्यामुळे इथं आले होते आणि इथं आल्यानंतर त्यांना बसमध्ये ट्रॅव्हल करत असताना ह्याचं ओळख झालं आणि हिच्यासोबतच तो सुरत गेला होता आणि हिला काही ना काही बहाणा सांगून ह्याच्याकडनं त्यांना घरातून म्हणजे काही पैसा आणि काही सोने इथं सोबत आणायला लावलं आणि इथं आल्यानंतर जळगावात परत आल्यानंतर ह्या जंगलात घेऊन गेला आणि ह्यांना मर्डर केलं आणि ती बॉडी तेव्हा सापडलेली नव्हत्या। ही जे बॉडी आहे आता 2 दिवसापूर्वी आपल्याला बॉडीचा सर्व पूर्ण डिकम्पोज झाला होता आणि फक्त हड भेटलं होतं आणि हड भेटल्यानंतर आजूबाजूचं आम्ही पूर्ण सर्चिंग करत असताना त्याचं आधार कार्ड आणि सर्व गोष्टी भेटल्यामुळे ही निष्पन्न झालेलं आहे। आणि दुसरं जे घटना होते 18 जून रोजी अमलनेरचा रहिवासी असणार आहे शेहनाज बी हिला तिथं त्याच परिसरात घेऊन गेले होते आणि ते डे असल्यामुळे आणि ती महिला एक दगड घेऊन त्याच्या डोक्यावर मारल्या होत्या आणि ते जोरजोरात ओरडल्या। आजूबाजूचा गावकरी तिथं पोहोचलं म्हणून म्हणजे त्या महिलांना वाचलेलं आहे आणि वाचल्यानंतर हा जे आरोपी होता त्या जागेवरून पळून गेला होता। नंतर ह्यांना अटक करण्यात आलं होतं आणि तिसरा घटना आहे परवलाचं राहणारे एक शोभाबाई रघुनाथ कोली हिला अंदाजे 24 जून रोजी तिथं त्याच स्पॉटवर घेऊन गेले होते आणि हिला तिथं मर्डर केलं होते आणि तिच्या अंगावर असलेल्या 4 ग्राम सोना देखील त्यांनी चोरी केलं होते। मग त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं सोन्याचं रिकव्हरी देखील झालं होते। म्हटलं ही आरोपीने 2 महिलांना ते सुमटाणा जानवे जंगलात परिसरामध्ये 2 महिलांना मर्डर केलं आणि 1 महिलांना अटेम्प्ट टू मर्डर केलं आणि ही सर्व गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेलं आहे। सर, आरोपीची मोडस ऑपरेंडी काय होती आणि महिलांना आपल्या जाळ्यात तो कसा ओढायचा? म्हणजे आता 1 महिलांना ते परिसरात काम करत असताना 1 महिलांचा परिचय झालेला आहे। एक अमलनेरमध्ये फिरत असताना 1 महिलांचा परिचय झाला। दुसरं एक एसटी मध्ये ट्रॅव्हल करत असताना त्यांचे शेजारी बसले होते तसं परिचय झाले होते आणि सर्वांना काही ना काही गोड बोलून त्या परिसरात घेऊन जायचं आणि एकदा घेऊन गेल्यानंतर त्याला लक्ष विचलित झाल्यानंतर त्याच्यावरती दगड मारून त्याला मर्डर करायचा प्रयत्न करायचा आणि त्यांनी केलेलं आहे। तिन्ही महिलांचं अलग अलग प्रकारचं केलं। या आरोपीची काही पार्श्वभूमी आहे का? आरोपीची पार्श्वभूमी